नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मराठी चालू घडामोडी 2025-26 ज्याचं पार्ट 2 जे आहे यामध्ये आपण कव्हर करत आहोत खूप सारे महत्त्वाचे प्रश्न. जर तुम्ही आतापर्यंत पार्ट 1 बघितला नसेल तर त्या व्हिडिओकडे वळा, तो आधी बघा, कारण त्यामध्ये पण खूप सारे जे आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन कव्हर केले आहे आणि हा जो आहे पार्ट 2 आहे. तर व्हिडिओला जो आहे शेवटीपर्यंत नक्की बघा. यामध्ये खूप सारे क्वेश्चन असे मिळतील जे तुमच्या येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला खूप हेल्प होईल त्याची. पहिला प्रश्न आहे आपला, आफ्रिका हेल्थ एजेंडा इंटरनॅशनल कॉन्फरन्स ज्याला AHAIC 2025 कुठे आयोजित करण्यात आले होते. तर ही जी कॉन्फरन्स आहे कुठे आयोजित करण्यात आली होती? ऑप्शन आहेत कायरो इजिप्त, किगाली रवांडा, नैरोबी केनिया आणि अबुजा नायजेरिया. तर याचं उत्तर आहे, करेक्ट उत्तर ते आहे ऑप्शन नंबर बी, किगाली रवांडा मध्ये जे आहे आफ्रिका हेल्थ एजेंडा इंटरनॅशनल कॉन्फरन्स अरेंज करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे, अलीकडे भारतीय वायुसेनेच्या एलिट 18 फ्लाइंग बुलेट्स स्क्वॉड्रन मध्ये सामील होणारी पहिली महिला फायटर पायलट कोण बनली आहे? ऑप्शन आहेत अवनी चतुर्वेदी, भावना कंठ, मोहना सिंग आणि प्रीती चव्हाण. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, मोहना सिंग, जिने भारतीय वायुसेनेच्या एलिट फ्लाइंग बुलेट स्क्वॉड्रन मध्ये सामील जी होणारी पहिली महिला फायटर पायलट आहे. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने प्रवाशांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करण्यासाठी एव्हिएशन पॅसेंजर चार्टर सुरू केले आहे? तर बघा देश कोणते आहेत? भारत, युनायटेड किंगडम, संयुक्त राज्य आणि ऑस्ट्रेलिया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, युनायटेड किंगडम. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या कंपनीने INCO VACC ही भारतातील पहिली इंट्रानासल कोरोना लस विकसित केली? ऑप्शन बघा, बायोकॉन, रेड्डीज लॅबची डॉक्टर, भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, भारत बायोटेक. भारत बायोटेक ही जी कंपनी आहे त्यांनी इन्कोवॅक ही भारतातील पहिली इंट्रानॉझल कोरोना लस विकसित केली होती. नंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब रबर डॅम गयाजी डॅम चे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर बघा, हे गयाजी डॅम कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन आहेत सिक्कीम, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि बिहार. तर हे जे गयाजी डॅम जे सर्वात लांब रबर डॅम आहे ते भारतातील बिहार राज्यामध्ये आहे. तर तुमचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, बिहार. नंतरचा प्रश्न बघा, उत्तर भारतातील सर्वात मोठी हरिके पाणथळ जागा कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहे चेन्नई, पंजाब, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल. या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. तर बघा, उत्तर भारतातील सर्वात मोठी हरिके पाणथळ जागा जे आहे ते पंजाब राज्यामध्ये आहे. तर तुमचं उत्तर होणार ऑप्शन क्रमांक बी, पंजाब. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या आग्नेय आशियाई देशाने आपल्या तळांवर अधिक प्रवेश देण्यासाठी अमेरिकेशी भागीदारी केली? तुमच्याकडे ऑप्शन आहेत तैवान, फिलिपिन्स, सिंगापूर आणि मलेशिया. तर कोणत्या देशाने जे आहे तळांवर अधिक प्रवेश देण्यासाठी अमेरिकेशी भागीदारी केली आहे? तर तो देश आहे फिलिपिन्स. तुमचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, फिलिपिन्स. पुढचा प्रश्न आहे आपला, कोणते राज्य केंद्रशासित प्रदेश सामायिक बुद्धिस्ट हेरिटेज वरील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे यजमान आहेत? तर तुमच्याकडे ऑप्शन आहेत बघा, नवी दिल्ली, आसाम, केरळ आणि बिहार. तर हे जे आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, नवी दिल्ली, जिथे पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे यजमान आहेत सामायिक बुद्धिस्ट हेरिटेज वरील. नंतरचा प्रश्न बघा, फाउंडेशन ऑफ सार्क रायटर्स अँड लिटरेचर फोस्वाल ने कोणत्या व्यक्तिमत्वाला विशेष साहित्य पुरस्कार प्रदान केला आहे? कोणता जे आहे साहित्य पुरस्कार प्रदान केला आहे? ऑप्शन बघा, रवींद्रनाथ टागोर, शेख मुजीबुर रहमान, अमर्त्य सेन आणि सुब्रमण्य भारती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, शेख मुजीबुर रहमान, जे फाउंडेशन ऑफ सार्क रायटर्स अँड लिटरेचरने या व्यक्तिमत्वाला विशेष साहित्य पुरस्कार प्रदान केला आहे. तर शेख मुजीबुर रहमान.
नंतर आहे दरवर्षी जागतिक ॲझिटम जागरूकता दिवस कधी पाळला जातो? ऑप्शन आहे 1 एप्रिल, 2 एप्रिल, 5 एप्रिल आणि 8 एप्रिल. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 2 एप्रिल. 2 एप्रिलला जे आहे हर वर्षी जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस म्हणून पाळला जातो. नंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्य प्रदेशाने ए हेल्थ प्रोग्राम सुरू केला आहे? तर कोणत्या राज्याने बघा ए हेल्थ प्रोग्राम सुरू केला आहे? ऑप्शन आहे आसाम, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक. तर ए हेल्थ प्रोग्राम जे आहे उत्तराखंड राज्याने सुरू केला आहे. तर तुमचं उत्तर होणार ऑप्शन नंबर बी उत्तराखंड. नंतरचा प्रश्न आहे तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांचे जागतिक प्रमुख सत्या नडेला आणि सुंदर पिचाई यांना भारताच्या कोणत्या नागरी पुरस्कारासाठी नाव देण्यात आले आहे? ऑप्शन आहे पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि विशिष्ट सेवा पदक. तर बघा त्यांना जे आहे पद्मभूषण या पुरस्कारासाठी नाव देण्यात आले आहे. तर तुमचं उत्तर होणार ऑप्शन नंबर सी. नंतरचा प्रश्न आहे कोणत्या देशाने होसंग 12 मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले आहे? ऑप्शन आहे चीन, जपान, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर कोरिया. उत्तर कोरिया या देशाने होसंग 12 मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले आहे. नंतरचा आहे प्रश्न इंजिनियर्स इंडिया EIL द्वारे कोणत्या राज्यात सॉल्ट केव्हन आधारित तेल साठवण सुविधेचा अभ्यास केला जात आहे? तुमच्याकडे ऑप्शन आहे पंजाब, राजस्थान, गुजरात आणि सिक्कीम. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी राजस्थान. राजस्थान या राज्यात जे आहे सॉल्ट केव्हन आधारित तेल साठवण सुविधेचा इंजिनियर्स इंडियाद्वारे अभ्यास केला जात आहे. नंतरचा प्रश्न कोणत्या शहरातील मेट्रो रेल कॉर्पोरेशनने कार्बन लाईट मेट्रो ट्रॅव्हल कार्यक्रम सुरू केला आहे? तर बघा ऑप्शन आहे मुंबई, कलकत्ता, चेन्नई आणि नवी दिल्ली. तर मेट्रो रेल कॉर्पोरेशनने कार्बन लाईट मेट्रो ट्रॅव्हल कार्यक्रम सुरू केला आहे. तर तो शहर आहे न्यू दिल्ली. नंतरचा प्रश्न कोणते वर्ष ASEAN भारत मैत्री वर्ष म्हणून नियुक्त केले गेले आहे? ऑप्शन आहे 2021, 2022, 2023 आणि 2025. तर ASEAN भारत मैत्री वर्ष म्हणून 2022 वर्ष नियुक्त केले आहे. नंतरचा प्रश्न मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्काराचा पहिला प्राप्तकर्ता कोण आहे? ऑप्शन आहे डॉक्टर मथवराज एस, P वीरामुथुवेल, C रितू करिधल आणि D आहे कल्पना कलहस्ती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए डॉक्टर मथवराज एस ना जे आहे मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्काराचा पहिला प्राप्तकर्ता ते व्यक्ती ठरली आहे. नंतरचा प्रश्न दारुगोळा आणि क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी खाजगी क्षेत्रातील पहिली सुविधा कोठे अनावरण करण्यात आली आहे? ऑप्शन आहे जैसलमेर जे राजस्थानमध्ये आहे, कानपूर जे उत्तर प्रदेशमध्ये आहे, इंदोर जे मध्य प्रदेशमध्ये येते आणि पुणे जे महाराष्ट्रामध्ये आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कानपूर जे उत्तर प्रदेशमध्ये आहे. तिथे पहिली सुविधा अनावर करण्यात आली आहे दारुगोळा आणि क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी. नंतरचा प्रश्न कोणत्या संस्थेने सेमी क्रायोजेनिक इंजिन 200 साठी प्रथम प्रीबर्नर इग्निशन चाचणी यशस्वीरित्या आयोजित केली? ऑप्शन आहे इस्रो, DRDO, HAL आणि CSIR. तर हा जो प्रश्न आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे, तुमच्याकडे नोट करून ठेवा. या प्रश्नाचं उत्तर आहे इस्रो. नंतरचा प्रश्न फनान टेक्नो कालवा प्रकल्प कोणत्या देशाशी संबंधित आहे? ऑप्शन बघा मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया आणि चीन. तर फनान टेक्नो कालवा प्रकल्प जे आहे ते ऑप्शन क्रमांक बी कंबोडिया देशाशी संबंधित आहे. नंतरचा प्रश्न बघा बांधवगड व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? आपल्याकडे ऑप्शन आहेत ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात. तर बांधवगड जो व्याघ्र प्रकल्प आहे तो मध्य प्रदेशमध्ये आहे. तर तुमचं उत्तर होणार ऑप्शन क्रमांक सी मध्य प्रदेश. नंतरचा प्रश्न
अलीकडेच कोणत्या संस्थेने नर्मदा नदीचा अभ्यास करण्यासाठी सेंटर फॉर नर्मदा रिव्हर बेसिन मॅनेजमेंट सुरू केले आहे? तर ऑप्शन बघा, MIT गांधीनगर, IIT दिल्ली, IIT बॉम्बे आणि MIT खरगपूर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे MIT गांधीनगर, ऑप्शन क्रमांक ए. ज्या संस्थेने नर्मदा नदीचा अभ्यास करण्यासाठी सेंटर फॉर नर्मदा रिव्हर बेसिन मॅनेजमेंट सुरू केलं आहे. नंतरचा प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने रस्ते अपघातग्रस्तांना त्वरित मदत मिळावी यासाठी आयुष्यमान जीवन रक्षा योजना सुरू केली आहे? तर कोणता राज्य आहे बघा, गुजरात, बिहार, राजस्थान आणि हरियाणा, जे तुम्हाला ऑप्शन मध्ये दिले आहे. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की कोणत्या राज्य सरकारने रस्ते अपघातग्रस्तांना त्वरित मदत मिळावी म्हणून आयुष्यमान जीवन रक्षा योजना सुरू केली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान, ऑप्शन क्रमांक सी. नंतरचा प्रश्न, इन्व्हिस्टार्स इंडिया 2024 अहवालानुसार बिबट्यांच्या लोकसंख्येसाठी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला प्रथम क्रमांक देण्यात आला आहे? ऑप्शन आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प, सरिस्का व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्प. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प, ऑप्शन क्रमांक बी. नंतरचा प्रश्न आहे आपला, अलीकडेच उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी जोर-जीबी व्यापारी मेळ्याचे उद्घाटन कोणत्या जिल्ह्यामध्ये जे आहे केले आहे? आपल्याकडे ऑप्शन आहे नैनिताल, अल्मोरा, पिथौरागड आणि चमोली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पिथौरागड. या जिल्ह्यामध्ये जे आहे उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी व्यापारी मेळ्याचे उद्घाटन केले आहे. नंतरचा प्रश्न, सूर्यकिरण हा भारत आणि कोणत्या देशाच्या संयुक्त लष्करी सराव आहे? ऑप्शन आहे म्यानमार, नेपाळ, थायलंड आणि व्हिएतनाम. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नेपाळ. नंतरचा प्रश्न बघा, ओसेलॉट नावाचा क्वांटम चिप कोणत्या कंपनीने लॉन्च केला आहे? तर बघा, हा पण प्रश्न खूप महत्वाचा आहे. ऑप्शन आहे अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, मेटा आणि फ्लिपकार्ट. तर ओसेलॉट नावाचा क्वांटम चिप जो आहे अमेझॉन कंपनीने लॉन्च केलेला आहे. नंतरचा प्रश्न, नवीन शोधलेला पवनी मॉलिक्युलर फॉर्म डास कोणत्या प्रदेशात आढळला आहे? ऑप्शन आहे पूर्व आफ्रिकेचा किनारपट्टी प्रदेश, मध्य आफ्रिका, मध्य आशिया आणि ऑस्ट्रेलिया. तर याचं उत्तर आहे पूर्व आफ्रिकेच्या किनारपट्टी प्रदेशात पवनी मॉलिक्युलर फॉर्म डास आढळला आहे. नंतरचा प्रश्न, केरळमध्ये सध्या कोणत्या पिकावर अँब्रोसिया भुंगा आणि बुरशी यांचा संयुक्त प्रादुर्भाव झालेला आहे? ऑप्शन बघा, चहा, रबर, नारळ आणि केळी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रबर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. अगर तुम्हाला कोणत्या अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि चॅनलला जे आहे सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आम्ही पुन्हा जे नवीन व्हिडिओ नॉन टेक्निकल पार्टवाले घेऊन येत आहोत त्यांच्या नोटिफिकेशन तुम्हाला आधी मिळू. आणि अशाच प्रकारे तुमचं जे अभ्यास आहे ते कंटिन्यू सुरू ठेवा. तुमच्या कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये जे आहे आमचे व्हिडिओ खूप हेल्पफुल होणार आहे. तर शेअर करायला पण विसरू नका. धन्यवाद.